हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आपले सगळ्याचे उपवाससुद्धा सुरू झाले आहेत गुरुवारचे. तर माझासुद्धा गुरुवारचा उपवास आहे. तर मी पूजा वगैरे कशी केली, तर हे सगळं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मी सकाळी उठल्यानंतर आधी आपली घरगुती जी आपण रोजच पूजा करतो, ती घरातली पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग गुरुवारचा घट वगैरे मांडायला घेतला. आदल्या दिवशीच मी म्हणजे कालच मी सगळी देवाची भांडी रोजची आणि जी आपल्याला गुरुवारच्या पूजेसाठी लागणार आहेत, ते सगळी स्वच्छ करून घेतली होती. जेणेकरून सकाळी माझी सगळी घाई वगैरे होणार नाही, तर त्याच्यासाठी. आणि निरंजनमधली जी वात असते ते मी रोज बदलत असते, कारण की आपण दिवसातून 2 टाईम दिवा लावतो आणि मग त्याच्यावरची कादळी येते ना, काजळी, काळं काळं जे होतं, तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी ना तो दिवा व्यवस्थित पेटत नाही. त्याच्यासाठी मी वात रोज बदलत असते. तर मी ते बदलून वगैरे घेतली आणि मग घरगुती आपली आधी पूजा करून घेतली. तर मी रोज माझ्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हा माझा यूट्यूब चॅनल आता नवीनच मी चालू केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. तर मग मी पूजा वगैरे करून घेतली आणि आज सकाळी वातावरण खूप सुंदर होतं आणि असं वाटतच नाही आहे की मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. पावसाचंच वातावरण आहे. कालसुद्धा खूप बारीक बारीक पाऊस पडला आणि आज सकाळी उठल्यापासून पण तसंच सावट असं वातावरण सुरू आहे. मी तुम्हाला दाखवते बाहेर गेल्यानंतर कसं वातावरण आहे ते. तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि विनायक चतुर्थी असे दोन्ही आजच आलेले आहेत. तर आजचा दिवस पण खूप छान आहे आणि मग मी सगळी तयारीसुद्धा करायला घेणार होते. जशी माझी सगळी सकाळची कामं वगैरे आवरून होतील तशी आणि आजची पूजेची महत्त्वाची काम आहे आणि गुरुवार म्हटलं की सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट असते आणि सगळ्याच महिलांचे उपवास असतात. तर हे बघा, हे असं असं वातावरण आहे. खूप सुंदर असं मस्त शांत आणि थंडगार असं वातावरण आज सकाळी होतं. असं वाटतच नाही आहे की मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. तर मी तुळशीला रोज पाणी घालते, कारण की तुळशीचं त्याच्याने जीवनसुद्धा वाढतं आणि खूप हेल्दी अशी तुळस राहते आपली आणि तुळशीला पाणी घालणं खूप शुभ मानलं जातं. तर त्याच्यासाठी मी रोज तुळशीला पाणी वगैरे घालते. त्याच्यानंतर मग घरची पूजा तर करून झाली, मग रांगोळी वगैरे काढायची राहिली होती. तर त्याच्यानंतर मी पहिल्यांदा रांगोळी काढायला घेतली. तर आधी मी देवघरात थोडीशी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या दरवाजाजवळ, समोरच्या दरवाजाजवळ थोडीशी रांगोळी काढली. ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मग मी अंगणातला खीर काढायला घेतला. रोज सकाळी खूप पाला वगैरे पडलेला असतो, कारण की आजूबाजूला झाडंसुद्धा खूप आहेत आणि हल्ली वारा, हवासुद्धा खूप जोरात सुटते, तर त्याच्यामुळे खूप जास्त पाला वगैरे साठतो. त्याच्यामुळे मग मी सगळा केर वगैरे काढून घेतला. आता मी तुळशीची पानं आणायला चालले. दुर्वा, तुळशीची पानं आणि फुलं. आपल्या गेटच्या बाहेरच तुळस आहेत. खूप सगळ्या तुळस आहेत तिकडे. काळी तुळस म्हणजे कृष्ण तुळस सुद्धा आहे आणि हिरवी तुळस असते ती सुद्धा तुळस आहे. गुलाबाची झाडं आहेत. वेगवेगळ्या फुलांची पण सुद्धा झाडं आहेत तिकडे. सुपारीची सुद्धा आहेत. तर मग मी तुळशीची पानं वगैरे काढून घेतली, दुर्वा वगैरे काढून घेतला, थोडीफार फुलं जमा केली आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन मग मी पूजेची तयारी करायला घेतली.